स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हनुमान जन्मोत्सव 2 एप्रिल 2026 ला आहे। तर या दिवशी आपल्याला हनुमानजींची एक खूप आवडती सेवा करायची आहे। ती कोणती, तर हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आता ही सेवा जी आहे ती आपल्याला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी करायची आहे। म्हणजेच बघा, पौर्णिमा प्रारंभ बुधवारी सकाळी 7:06 ही पौर्णिमा सुरू होते आणि गुरुवारी सकाळी 7:41 ही पौर्णिमा संपते। पण उदय तिथीनुसार मानली गेलेली पौर्णिमा ही गुरुवारी सकाळी आहे, म्हणजेच ती सूर्याने बघितलेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन आपल्याला हनुमानजींचा अभिषेक करायचा आहे। आता बऱ्याच जणांना शक्य झालं तर ठीक, नसेल तुम्ही नाही केला तरी चालेल। तुम्ही फक्त हनुमान चालीसाचं पठण केलं, त्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन हनुमानजींचा प्रिय नैवेद्य त्यांना अर्पण केला, एक नारळ वगैरे तिथं जाऊन अर्पण केला तरी सुद्धा खूप चांगलं आहे। असं काही नाही, ज्यांची यथाशक्ती यथाभक्ती बरेच जण हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी अभिषेक करत असतात। आता अजून एक, मंदिरामध्ये अभिषेक करायला आपल्याला परवानगी नसते, तर तुम्ही भटजींकडून तो अभिषेक करून घ्यायचा असतो। जे दरवर्षी नित्य नियमाने हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी अभिषेक करत असतात त्यांनी नक्की करावा। आणि हे अभिषेक केल्यावर याचं आता बघा, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सुद्धा एक उद्यापन केल्यासारखं सुद्धा घडतं आपलं। कसं ते बघा, तुम्हाला मुंज जेव घालण्याची पद्धत माहिती असेल। ज्यावेळेस तुमचा जो सकाळी अभिषेक झाल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेस आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला किंवा दिवसभरामध्ये कधी पण मुंज जेव घालायचे आहेत। ही खूप पारंपरिक पद्धत मानली जाते। विशेषतः हनुमान जयंतीला, रामनवमीला किंवा इतर पुण्य दिवशी सुद्धा किंवा नरसिंह जयंतीला सुद्धा मुंज जेव घातले जातात। म्हणजेच काय, साधारणतः 5 किंवा 7 किंवा 9 किंवा 11 लहान मुलांना भोजन घालून त्यांचं पुण्य मिळवलं जातं, त्यांना मान सन्मान दिला जातो। त्यांना त्यांची जी काही यथाशक्ती असेल, यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला जी काही त्यांना दक्षिणा वगैरे द्यायची असेल ते सुद्धा आपल्याला या दिवशी द्यायची असते। आता आपल्याला मुलं 5 किंवा 7 तुमची यथाशक्ती यथाभक्ती, तुम्हाला 5 बोलवायचे असतील बोलवा, 7, 9, 11 तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करायचं आहे। आता त्या दिवशी काय करायचं आहे, तर तुम्हाला नैवेद्याला मुलांना, लहान मुलं बघा जास्त जेवत पण आहेत, मग पुरणपोळी वगैरे करण्यापेक्षा तुम्ही वरण भात करू शकता किंवा पुरी भाजी करू शकतात किंवा मग खीर चपाती, खीर पुरी करू शकतात किंवा गव्हाची खीर। या दिवशी गव्हाच्या खिरीला पण खूप मान आहे बरं का, कारण बऱ्याचशा मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी खिरेचा नैवेद्य दाखवला जातो, मोतीचूर लाडूचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो, बेसन लाडूचा नैवेद्य दाखवला जातो। हे सगळं झाल्याच्या नंतर या दिवशी तुम्हाला 11 लवंगाची माळ किंवा मग तुम्हाला रुचिकचे जे पानं असतात, 21 पानं असतील, 11 पानं असतील, तुम्ही ज्यावेळेस अभिषेक करणार आहात ना त्याच्यानंतर तुम्हाला हनुमानजींना अर्पण करण्यासाठी 21, 11 किंवा 51 पानांची तुम्ही संकल्पयुक्त एखादा तुमच्या मनामध्ये इच्छा असेल की बाबा माझं सरकारी नोकरीचं काम होऊ दे, माझी अशी डील आहे, माझी ही डील कंप्लीट होऊ दे, असं म्हणून सुद्धा तुम्ही तुमचा जो काही मनामध्ये इच्छा असेल ते इच्छा बोलून सुद्धा तुम्ही करू शकतात। तुम्हाला जरी तुमचा काही नवस नसेल, असं नाही की बोलूनच सेवा केली पाहिजे, आपल्या मनातून आपल्या श्रद्धेने सुद्धा कधी कधी आपण सेवा केली पाहिजे देवाची। तुम्हाला नसेल बोलायचं तरी सुद्धा तुम्ही साधं श्रद्धेने अभिषेक करू शकतात, रुचिकच्या पानाची माळ अर्पण करू शकतात। हा नैवेद्य वगैरे दाखवल्याच्या नंतर मुलांना घरी बोलवायचं आहे। मग त्या दिवशी आता लहान मुलं थोडंसं जेवण करत, त्यामुळे तुम्ही थोडंसं काहीतरी बनवू शकता गोड, मग खीर बनवा, मोतीचूर लाडू बनवा किंवा मग बेसन लाडू किंवा खीरपुरी, मी मगाशी म्हटलं तसं। हे सगळं बनवल्याच्या नंतर त्यांना 5 ते 7 मुलांना आपल्याला जेवू घालायचं आहे। जेवू घातल्याच्या नंतर, हे सगळं झाल्याच्या नंतर परत त्यांना काय करायचं आहे, आपल्याला मान सन्मान द्यायचा आहे। तर आता मान सन्मान कसा द्यायचा, काय द्यायचं, तर मान सन्मानामध्ये आपण त्यांना टोपी आणि गमजा द्यायचा असतो। बघा, टोपी आणि गमजा, त्यांना टोपी घालायची, गमजा पण गळ्यामध्ये टाकायचा आणि त्यांना हळदी कुंकू लावायचं, म्हणजेच कुंकू लावून त्यांना गंध लावून त्यांना अक्षदा सुद्धा थोड्या डोक्यावरती टाकायचे असतात आणि त्यांचं दर्शन घ्यायचं असतं।
ते हनुमानजीप्रमाणे असतात. लहान मुलं जे असतात ना त्यांना हनुमान समान मानलं जातं. त्यामुळं आपण त्यांच्या त्या दिवशी चरणांचं सुद्धा म्हणजे पायांचं त्यांच्या दर्शन घ्यायचं आणि त्यांना यथाशक्ती आपल्याला 5 रुपये, 10 रुपये, 11 रुपये जे काही आपल्याच्याने शक्य होईल तेवढे आपण त्यांना पैसे द्यायचे असतात मुलांना. मग जर तुमच्याकडे 5 मुलं असतील तुम्ही 5 मुलांना द्या, 7 मुलं असतील 7 मुलांना द्या, 9 असतील त्यांना पण देऊ शकतात किंवा 11 असतील त्यांना पण देऊ शकतात तुमच्या मनाने. आणि सगळ्यांना समान दक्षिणा द्यायची असते. सगळ्यांना टोपी गमजा, सगळ्यांना पान सुपारी आणि सगळ्यांना दक्षिणा पण. टोपी गमजा द्यायचा असतो, पान सुपारी द्यायची असते आणि दक्षिणा द्यायची असते. आणि प्रत्येकाच्या चरणांवरती आपण सुद्धा डोकं टेकून आपल्याला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. तर ही सेवा खूप छान आहे. हनुमानजींना सुद्धा ही सेवा खूप प्रिय आहे आणि या दिवसाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. बघा आपण सुद्धा ज्यावेळेस आपण एखाद्या देवबाप्पांना वगैरे आपली पत्रिका दाखवत असतो त्यावेळेस ते सुद्धा म्हणत असतात तुमच्या घरामध्ये खूप भांडणं, क्लेश, द्रोह होत असतो, नेहमी घरामध्ये शांतता पसरावी म्हणून तुम्ही 5, 7, 9, 11 मुंजे जेव घाला. बघ काही घरातील मुलं सुद्धा खूप हट्टी, खूप तापट असतात, अजिबातच ऐकत नाहीत. यावेळेस काय सांगितलं जातं की बाबा तुम्ही 5 मुंजे जेव घाला किंवा हनुमानजींचा अभिषेक करा. मग या दिवशी सगळंच होतं. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी अभिषेक होतो, दुपारी तुम्हाला मुलांना जेव घालता पण येतं आणि हां तुम्ही मंदिरामधून जो प्रसाद आणलेला असतो ना तो त्या 5, 7, 9, 11 मुलांना सुद्धा द्यायचा आहे बरं का. मग तो नारळ असेल, तो बेसन लाडूचा प्रसाद असेल किंवा काही असेल, तोच प्रसाद तुम्ही मुलांना पण द्यायचा असतो. हे झाल्याच्या नंतर आपण त्यांचं दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर बघा तिथून पुढं तुम्ही घरामध्ये सुद्धा बघा खूप शांतता पसरते. याचा मला सुद्धा खूप अनुभव आहे. कारण मी सुद्धा असं म्हटलं जातं वर्षातून 1 वेळा 2 वेळा, मग ती नरसिंह जयंती असो, हनुमान जयंती असो किंवा श्रावण महिना असो, श्रावण महिन्यात 1 वेळा आणि नरसिंह जयंतीला 1 वेळा, असं वर्षातून 2 वेळा, शक्य नसेल झालं वर्षातून 1 वेळा मुंजे जीव घातलेच पाहिजे. यामुळं काय होतं माहिती आहे का, घरामध्ये सुख शांती नांदते, आपल्या अडचणी दूर होतात. आणि बघा घरामध्ये काही गोष्टी अशा असतात, एखाद्या कामाला खूप मोठ्या मोठ्या अडचणी येतात, त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस आपण बाहेर विचारतो किंवा आपल्याला वाटतं ना की बाबा खूप अडचणी येत आहेत, कुठलंच काम सक्सेस होत नाही, मनाची खूप चिडचिड होते, त्यावेळेस ना तुम्ही नक्की मुंजे जेव घालत जावा. बघा तुम्हाला याचा खूप छान अनुभव येईल. आणि दरवर्षी आवर्जून प्रत्येकाने श्रावण महिन्यामध्ये मुंजे जेव घातलेच पाहिजे. श्रावण महिना असो, हनुमान जयंती असो, श्रावण महिन्यात तुम्हाला नाही घालायला जमलं तर तुम्ही हनुमान जयंतीच्या वेळेस घालायचंच असतं. श्रावण महिन्यामध्ये सुद्धा श्रावण महिन्यातल्या शनिवारी मुंजे जेव घातले जातात. श्रावण महिन्यातल्या शनिवारी मुंजे जेव घातले जातात. मग त्यावेळेस तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही हनुमान जयंतीला घाला किंवा नसेल तर मग तुम्ही नरसिंह जयंतीला सुद्धा घालू शकतात. पुढच्या महिन्यात नरसिंह जयंती आहे बघा, आय थिंक एप्रिल एंडिंगला काहीतरी आहे, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही हे करू शकतात. खूप छान सेवा आहे. सरकारी नोकरीतील अडचणी असतील, आपल्या मनातील इच्छा असतील, कोणाचं लग्न जुळत नसेल, या सुद्धा गोष्टी आहेत बरं का. तर आपल्या मनातील ज्या गोष्टी असतात त्या सुद्धा पूर्ण होतात, घरातील अडचणी दूर होतात, घरात सुख शांती सुद्धा नांदते असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हां ज्या वेळेस तुम्ही हे सगळं करतात ना, म्हणजे मुलांना टोपी गमजा देतात, पान सुपारी देतात, त्यांना दक्षिणा देतात, तुमच्या जे काही शक्य असेल ते तुम्ही दक्षिणा त्यांना द्या. दक्षिणा वगैरे दिल्याच्या नंतर तुम्ही त्यांना नमस्कार करता, त्यांच्या पायाला स्पर्श करून तुम्ही आशीर्वाद घेता. ते घेतल्याच्या नंतर त्यांना तुम्हाला एक फळ सुद्धा द्यायचं आहे. मग फळामध्ये काय द्यायचं आहे तर तुम्ही केळी देऊ शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या इच्छेने स्वइच्छेने तुम्ही काही देऊ शकतात. पण त्यांना आपल्याला नैवेद्य म्हणून आपल्याला जेवण बनवायचंच आहे, सगळा मान सन्मान द्यायचाच आहे आणि एक त्यांना फळ सुद्धा द्यायचं आहे. हे तुम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला खूप छान अनुभव येतो. नक्की करण्याचा प्रयत्न करा. खूप छान सेवा आहे. कारण वर्षातून असे काही विशिष्टच दिवस येत असतात आणि त्या दिवसाला खूप अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्यामुळे ही सेवा नक्की करा. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.